सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत असलेल्या धुरंधर या स्पाय थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत आहे. पण सर्वत्र चर्चा आणि कौतुक हे अक्षय खन्नाच्या अभिनयाचे होत आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान बलूच उर्फ रहमान डकैत या क्रूर गुंडाची भूमिका साकारली आहे. पडद्यावर दिसणाऱ्या या खलनायकापेक्षा खरा रहमान डकैत कितीतरी जास्त क्रूर आणि भयानक होता हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपट हा काही सत्य घटनांवर आधारित आहे. 2000च्या दशकाच्या अखेरीस पाकिस्तानमधील कराचीमधील लॅरी नावाचा भाग हा टोळीयुद्धाचे मुख्य केंद्र होता. याच भागात भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरुद्ध केलेल्या लढ्याची अर्धकाल्पनिक कथा या चित्रपटातून मांडली आहे. अक्षय खन्नाने साकारलेला हा रहमान हा लॅरीवर राज्य करणाऱ्या गुंड टोळीचा प्रमुख असतो. त्याचा चुलत भाऊ आणि सेकंड इन कमांड उझैर बलूच याच्या मदतीने तो संपूर्ण भागावर दहशत निर्माण करतो. चित्रपटात रणवीर सिंहने हमझा नावाच्या गुप्तहेराची भूमिका केली आहे, जो रहमानच्या टोळीत सामील होऊन त्यांना संपवण्याचे आणि ISI सोबतच्या त्यांच्या व्यवहारांची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना देण्याचे काम करतो. अक्षय खन्नाने ज्याच्या भूमिकेने पडदा गाजवला त्या खऱ्या रहमान डकैतचे पूर्ण नाव सरदार अब्दुल रहमान बलूच होते. त्याचा जन्म 1975 मध्ये झाला. लॅरीमध्ये त्याने लहान वयातच ड्रग्ज विकायला सुरुवात केली. तो अवघ्या 13 वर्षांचा असताना त्याने कथितरित्या पहिल्यांदा हिंसक कृत्य केले, ज्यात त्याने एका व्यक्तीला चाकू मारले होते. एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील एका अहवालानुसार रहमान 19 वर्षांचा होता तेव्हा त्याने त्याच्या जन्मदात्या आईची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह पंख्याला लटकावला. धुरंधर चित्रपटातील एका महत्त्वाच्या दृश्यात हे कृत्य काही प्रमाणात कलात्मक बदल करून दाखवले आहे. 1990च्या दशकाच्या अखेरीस रहमान हाजी लालूच्या टोळीत सामील झाला. 2001 मध्ये लालूच्या अटकेनंतर रहमानने या टोळीची सूत्रे हाती घेतली. पुढची सुमारे 8 वर्षे रहमानने उझैर आणि बाबा लाडला यांच्या साथीने लॅरीला आपला बालेकिल्ला बनवले. डेली गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार लाडला आणि बलूच हे रहमानच्या आदेशानुसार आपल्या शत्रूंना मारून त्यांची कापलेली मुंडकी घेऊन फुटबॉल खेळायचे, जेणेकरून त्यांची दहशत कायम राहील. ऑगस्ट 2009 मध्ये लॅरी टोळीवर कराची पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या गोळीबारात रहमान डकैत ठार झाला. तेव्हा त्याचे वय केवळ 34 वर्षे होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा चुलत भाऊ उझैर याने त्याच्या टोळीची सूत्रे स्वीकारली.